वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज राज्याचा मुख्य पेपर 1 म्हणजेच भाषा पेपर म्हणजेच आपण रायटिंगचा पेपर त्याला म्हणतो त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. नेमका हा पेपर काय आहे, याच्यात काय असतं, पेपर कसा असतो, उत्तरपत्रिका कशी असते आणि नेमकं कसं लिहिलं जातं याबद्दल आपण आज बोलूया. माझे जेवढे विद्यार्थ्यांनी पोस्ट मिळवले राज्यसेवा थ्रू त्यांच्या सगळ्यांच्या मी रायटिंगची कॉपी आन्सर कीज म्हणजेच आन्सर रायटिंग पेपर ते RTI थ्रू मागवल्यात. त्यांचा एक विशिष्ट स्टडी करून मला एक असं आढळलं की आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे की ह्या पेपरमध्ये काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, म्हणजे निबंध कसा असावं, तुमचं ट्रान्सलेशन कसं असलं पाहिजे, सारांश लेखन कसं असलं पाहिजे, या संदर्भात आपण आज डिटेलमध्ये बोलूया. विषय म्हणजे ह्या पेपरविषयी सर्वात मोठं जास्त दुर्लक्ष आहे. या पेपरविषयी भीती तेवढीच आहे की नेमकं काय लिहावं, कसं लिहावं, कशी सुरुवात करावी. जसं आपण इतर GS विषयाचा डिटेलमध्ये स्टडी करतो, रिव्हिजन करतो, तसं ह्या पेपरमध्ये कोणीही रिव्हिजन करत नाही, कारण हा दुर्लक्षित घटक आहे. जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला पेपर नंबर 1 लँग्वेज आणि ग्रामर तर आपण 150 पर्यंत ह्या पेपरमध्ये पोहोचू शकतोय. परंतु ह्या पेपरला रिव्हिजन मिळत नाही, या पेपरकडे जास्त बघितलं जात नाही, म्हणून या पेपरमध्ये 150 पर्यंत लोक पोहोचत नाही. तर पेपर नंबर 1 लँग्वेज पेपर जो मराठी आणि इंग्लिश एकत्र असतो. आता एकत्र म्हणजे काय, तर त्यामध्ये 2 भाग केलेले असतात आयोगाने. एक क्वेश्चन सेट असतो ज्यामध्ये 2 भाग असतात. 2 भाग म्हणजे पेजेस एकत्र असतात, पण भाग 1 मराठी असतो आणि पार्ट 2 इंग्लिश असतो. असे 2 भाग असतात. दोन्ही भाग 50-50 मार्काचे, दोघांना 100 गुण असतात. म्हणजे यामध्ये मराठी असणार 50 साठी आणि इंग्लिश असणार 50 साठी. दोघांमध्ये जे असतात दोघांचा दर्जाने स्वरूप जर बघितलं तर त्यांचा दर्जाने स्वरूप म्हणजे काय, त्यांचं स्टँडर्ड आणि त्यांचं नेचर काय आहे. तर त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा आयोगानं ऑलरेडी ठरवला की HSC, म्हणजे याचा दर्जा 12वी असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, लिखाणाचं जे तुमचं कौशल्य आहे त्याचा दर्जा 12वी आहे, म्हणजे त्याचा दर्जा ग्रॅज्युएशन नाही आहे. ग्रॅज्युएशन दर्जा हा तुमच्या ग्रामरच्या पेपरला आहे, म्हणजेच पेपर नंबर 2. तर याचा दर्जा HSC आहे. नंबर नेक्स्ट याचं जे नेचर आहे, जे याचं स्वरूप आहे ते कन्व्हेन्शनल आहे. आता कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, म्हणजे काय की जे पारंपरिक म्हणजे आपण 10वी 12 जसे आपण निबंध लिहायचो, लेटर रायटिंग लिहायचो त्या प्रकारेच हे लिहायचं आहे. यामध्ये वेगळं काही स्टँडर्ड नाही. जर असतं तर आयोगाने ते नमूद केलं असतं की यामध्ये असं लिहिलं पाहिजे. क्लिअर. आता बघा, यामध्ये आयोगाने म्हटलं आहे की दर्जा 12वी आहे, परंतु तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला की निबंधाचं टायटल काय आहे, कुठल्या प्रकारचं ट्रान्सलेशन आहे आणि कुठल्या प्रकारचं तो मला सारांश लेखन म्हणजे प्रेसी रायटिंग विचारतोय, याचा जर व्यवस्थित स्टडी केला तर ते ऑलमोस्ट ग्रॅज्युएशन टाईप होत आहे. म्हणजे फक्त आपण म्हणू शकतो की याचा दर्जा HSC आहे, परंतु रियालिटीमध्ये ते अराउंड ऑलमोस्ट पदवी आहे. तर बघा नेमकं इन्स्ट्रक्शन काय म्हणते MPSC, म्हणजे थोडक्यात जो आपला पेपर मिळतो तो पेपर म्हणजे पेज नंबर 1 ला काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते इतकं क्रुशियल आहे की ते ज्याला कळालं त्याला एक्झॅक्टली कळलं की काय रिक्वायरमेंट आहे MPSCची. तर बघा हा जो पेपर आहे तर ह्या पेपरमध्ये रिक्वायरमेंट काय आहे, तर रिक्वायरमेंट नंबर 1 बघा, आपण जर चौथा जर पॉईंट वाचला डिटेलमध्ये, चौथा पॉईंट MPSCने म्हटलेला काय बघा, क्रेडिट विल बी गिवन टू करेक्ट स्पेलिंग, पंक्च्युएशन, गुड हँडरायटिंग अँड नीटनेस. हे 4 शब्द खूप महत्त्वाचे. तुम्ही जर UPSCचा पेपर घेतला एसेचा, त्यात पहिल्या इन्स्ट्रक्शन जर बघितलं तर UPSC काय म्हणतं, क्रेडिट विल बी गिवन टू द कंटेंट रॅदर दॅन द लेंथ ऑफ द आन्सर. म्हणजे काय, UPSC मार्क्स कोणाला देतं, ज्याच्या उत्तरामध्ये कंटेंट आहे. मग MPSC काय म्हणतं, आम्ही त्यांनाच क्रेडिट देऊ ज्यांच्या उत्तरामध्ये 4 गोष्टी असल्या पाहिजे. पहिलं म्हणजे करेक्ट स्पेलिंग, म्हणजे कुठेही तुमची स्पेलिंग चुकीची लिहिली गेली नको पाहिजे. नंबर 2 नीटनेस पाहिजे, म्हणजे अचूकपणा पाहिजे, प्रॉपरनेस पाहिजे. जशी आपण रांगोळी काढायचो लहानपणी तसं एक सुंदर एक लेखणी पाहिजे. नंबर 3 इज युअर गुड हँडरायटिंग. आता गुड हँडरायटिंगची डेफिनेशन काय, की असं हँडरायटिंग जे दुसरं वाचू शकेल, म्हणजे मी स्वतः नाही वाचणार, दुसरा वाचेल. जर माझा हँडरायटिंग दुसऱ्याला करताय त्याला म्हणतात गुड हँडरायटिंग. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे काय, क्वेश्चन मार्क, डबल कॉमा, सेमिकोलन, डॅश, हॅश यांचा वापर करणं अपेक्षित आहे. म्हणजे मी जर 400 शब्दांचा निबंध लिहिला आणि त्यात एकही पंक्च्युएशन नाही आहे, सो इट इज ऑलमोस्ट युजलेस इन टर्म्स ऑफ MPSC रिक्वायरमेंट. म्हणजे MPSC क्लिअरली म्हणतायत की आम्हाला पंक्च्युएशन पाहिजेत, आम्हाला करेक्ट स्पेलिंग पाहिजे आहे, आम्हाला नीटनेस हवा आहे आणि आम्हाला गुड हँडरायटिंग हवी आहे. तर त्या पद्धतीनेच मला निबंध लिहावा लागेल, त्या पद्धतीने मला भाषांतर लिहावं लागेल. सो आधी ही गोष्ट क्लिअर करा की रिक्वायरमेंट काय आहे फर्स्ट. सेकंड, आपण जर आता इन्स्ट्रक्शन क्रमांक जर आपण 7 वाचला, त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट त्यांनी दिलेला आहे की कॅन्डिडेट शुड नॉट आन्सर पार्ट 1 मराठी क्वेश्चन इन पार्ट 2 इंग्लिश आन्सर बुक अँड व्हाईस वर्सा, अदरवाईज इट विल बी ओव्हरलुक्ड. म्हणजे काय, आपल्याला उत्तरपत्रिका देताना 2 उत्तरपत्रिका सेपरेट मिळतात. क्वेश्चन पेपर एकच मिळतो जो अटॅच असतो मराठी इंग्लिश, पण उत्तरपत्रिका 2 मिळतात. पहिली उत्तरपत्रिका जी असते ती भाग 1 ते मराठीसाठी असते, दुसरी उत्तरपत्रिका जी असते ते भाग 2 म्हणजे पार्ट 2 इंग्लिशसाठी. आणि दोन्ही वेगळे लिहावे लागतील तुम्हाला. म्हणजे मराठी उत्तरपत्रिकेमध्ये मराठी प्रश्नाची उत्तरं आणि इंग्लिश उत्तरपत्रिका म्हणजे इंग्लिश, असे दोन्ही उत्तरपत्रिका तुम्हाला जमा करावं लागतील.
पण प्रश्नपत्रिका एकच मिळेल. तर MPSCने काय म्हटलेलं आहे इन्स्ट्रक्शनमध्ये क्लिअरली की भाग 1 मध्ये मराठीच लिहायचं आहे आणि भाग 2 मध्ये इंग्लिशच लिहायचं आहे. तुम्ही कुठल्याही पेपरचं उत्तरपत्रिका म्हणजे मराठीची उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही इंग्लिश नाही लिहिणार आणि इंग्लिशच्या उत्तरपत्रिकेमध्ये मराठी लिहिणार नाहीत. आणि जर तसं केलं तर ते ओव्हरलुक केलं जाईल, म्हणजे ते मार्क्स गृहीत धरले जाणार नाही किंवा ते पेपर चेक केला जाणार नाही. सो बी केअरफुल. तर बघा नेक्स्ट आता आपण डिटेलमध्ये बघूया की एक्झॅक्टली काय आहे की मराठीमध्ये किती असतं, इंग्लिशमध्ये किती असतात मार्क्स. तर पहिला भाग 1 मराठीमध्ये 3 प्रश्न असतात, फक्त 3, आणि इंग्लिशमध्ये 3 प्रश्न असतात. म्हणजे मला 3 तासामध्ये 6 प्रश्न लिहायचे आहेत. आता 3 तासामध्ये सुरुवातीला मराठी लिहायचं असतं का, इट इज अप टू यू. तुम्ही सुरुवात इंग्लिशपासूनही करू शकतात, मराठीपासूनही करू शकतात. ह्या 3 तासामध्ये फक्त तुम्हाला 2 पेपर कंप्लीट करायचे आणि 2 पेपरमध्ये टोटल 6 क्वेश्चन आहेत. मग 3 प्रश्न आहे मराठीला आणि 3 प्रश्न इंग्लिशला. मग 3 कुठले आहेत, तर पहिला प्रश्न असतो मराठीमध्ये तो म्हणजे निबंध लेखन आणि तो असतो 25 मार्कला 25 मार्क्स. आणि दुसरा प्रश्न असतो भाषांतर, तो असतो 15 मार्क्स. आणि तिसरा असतो सारांश लेखन, तो असतो 10 मार्क्स. आता पहिला निबंध लेखनाबद्दल बोलूया आपण. तर निबंध लेखनामध्ये काय म्हटलं त्याने 2 तो निबंध देतो. आधी 4 दिले जायचे, आता 2 दिले जातात. तो 2 दिले जातात. हे 2016 पासून MPSCने पॅटर्न बदलला आहे. तो 2 निबंध दिले जातात, त्यापैकी तुम्हाला 1 निवडायचा असतो आणि तो लिहायचा असतो. त्याची जी मर्यादा आहे शब्द मर्यादा 400 शब्द मर्यादा दिलेली आहे. मग आता 400 शब्द मर्यादा म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे 400 शब्द मी मोजायचे का, नाही. तुमचा अराउंड 370 ते 425 पर्यंत अपेक्षित आहे. मग हे शब्द मोजायचे का, तर नाही. तुम्ही एक काम करायचं, एक डमी आन्सर की जी मी टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला ती प्रिंट काढा आणि त्यावरती काही नोट्स काढत चाला आणि त्यात एक अंदाज लावा की माझे एका पेजवरती किती शब्द बसतात, अराउंड 80-100. त्यानुसार अंदाज लावा की मी 4 पेज लिहिल किंवा 2 पेज लिहिल. म्हणजे तुम्हाला 400 शब्दांचं लिहायचं आहे, म्हणजे डॉट शब्द मोजले जात नाही. तुम्ही अराउंड असला पाहिजे 420 किंवा 370. नेक्स्ट आता हे जे 2 निबंध दिले जातात, 2 पैकी मला एक चूज करायचा आहे. या संपूर्ण निबंधाचा जर मी स्टडी केला 2016 ते 2020 पर्यंत, तर मला एक गोष्ट जाणवते, करंट अफेअरवरती निबंध येतो किंवा एखादा वैचारिक निबंध येतो. ह्या 2च गोष्टींचा येत आहे. दर्जा 12वी आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की निबंध मला माझी आई आणि माझी शाळा आणि माझा आवडता ऋतू असेल, अजिबात नाही. निबंधांचा स्टँडर्ड अतिशय प्रॉपर आहे. ज्याला करंट अफेअर माहिती आहे, ज्याला करंट अफेअरचा डेटा त्याने जमा केलेला आहे, त्यालाच कळेल की हा निबंध काय आहे. मला आता आपण एक काम करूया, 2016 ते 2020 पर्यंत कुठले निबंध आलेले आहेत ते आपण बघूया. 2016 निबंध आहे बघा, स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या, हा करंट अफेअरचा निबंध आहे. दुसरा शेतकऱ्याचे मनोगत, हा वैचारिक निबंध आहे. खरं तर शेतकऱ्यावरती भरपूर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा वरती निबंध ऑलमोस्ट 3 वेळा आलेले आहेत. शेतकऱ्याचं मनोगत हा वैचारिक आहे, स्त्री भ्रूण हत्या हा करंट अफेअर आहे. 17 बघा त्याने काय म्हटलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 125वी जयंती साजरी केली होती. करंट अफेअर्सशी रिलेटेड हा निबंध होता आणि भरपूर आर्टिकल भरपूर लिखाण याबद्दल आलं होतं करंट अफेअरमध्ये, त्यामुळे हा निबंध आयोगाने विचारलेला आहे. दुसरा राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि जातीय समीकरण, सेम थिंग. यावर्षी राष्ट्रपती पद निवडणूक त्यामध्ये जातीय समीकरण करंट अफेअर, दोन्ही करंट अफेअरचे निबंध 17ला विचारले आहेत. 18ला बघा, मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय म्हणजे ऑब्व्हियसली हे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे आणि मराठी भाषेची कथा आणि व्यथा हा वैचारिक आहे. थोडक्यात तुम्हाला भाषेबद्दल थोडं ज्ञान पाहिजे लिहिण्यासाठी. नेक्स्ट 19ला बघा, मला माणसाला शोधायचे आहे, वैचारिक निबंध. नेक्स्ट जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात, करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे निबंध. 2019ला यावरती रिपोर्ट भरपूर प्रसिद्ध झाले होते. नेक्स्ट 2020 रिसेंट बघा, ऑनलाईन शिक्षण. कोरोनामुळे जे काही ऑनलाईन एज्युकेशन इतकं प्रोसीड झालं, तो ऑब्व्हियसली ॲज इट इज करंट अफेअरमधून त्याने उचलला. आणि मायबोली मराठीचा महिमा संस्कृतीचा दागिना हा एक वैचारिक निबंध आहे. तर या संपूर्ण निबंधाचा मी स्टडी केला तर मला एक कळतं आहे की एक करंट अफेअर वाचत असताना मी काही टायटल बाहेर काढले पाहिजे की निबंध यावरती येऊ शकतो आहे. 2 त्याच्याशी रिलेटेड डेटा, म्हणजे त्याच्या रिलेटेड कुठलं कलम आहे का, अमेंडमेंट आहे का, कुठलं स्कीम आहे का, कुठलं काही रिपोर्ट आहे का, कुठलं नॅशनल इंटरनॅशनल रिपोर्ट आहे का, हा संपूर्ण डेटा मी जमा केला पाहिजे म्हणजे फ्युचरच्या पर्स्पेक्टिव्हने. जर मला असं वाटतं की हे करंट अफेअर एखादी गोष्ट गाजते आहे तर त्याच्याशी रिलेटेड मी डेटा आतापासूनच जमा केला पाहिजे पुढच्या वर्षासाठी की हा निबंध येऊ शकतो आहे. क्लिअर. नंबर नेक्स्ट भाषांतर. आता भाषांतर म्हणजे काय, एक इंग्रजीचा पॅसेज दिला जातो मराठी पेपरमध्ये आणि मराठीचा पॅसेज दिला जातो इंग्लिश पेपरमध्ये. हे उलट आहे, म्हणजे मराठी पेपरमध्ये इंग्लिशचा पॅसेज देतात ज्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं आणि इंग्लिश पेपरमध्ये मराठी पॅसेज दिला जातो ज्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं, असं व्हाईस वर्सा असते. मग आता हा पॅसेज कुठला असतो, हा पॅसेज सेम थिंग मी सांगतो की माझी आई आणि माझी शाळा असा नाही, हाही एखाद्या न्यूजपेपरमधला किंवा एखाद्या स्टँडर्ड पुस्तकामधलं कॉपी केलं जातं आणि तुम्हाला तो ट्रान्सलेट करायचा असतो. आता ट्रान्सलेशन मला मराठी पेपरमध्ये काय करायचं आहे, इंग्लिश पॅसेज दिलेला असेल त्याचं मी मराठी ट्रान्सलेट करेल. तो अराउंड 250 ते 300 शब्दांचा असतो. म्हणजे त्या शब्द मोजले जात नाही, पण एक अंदाज मी सांगितला की 250 ते 300 शब्द असतात, एक फुल पेज असतं, तुम्हाला तो पूर्ण ट्रान्सलेट करावं लागतं. आता बघा आपण पेपर बघूया.
आता पेपर राज्यसेवा 2016चा आहे. यामध्ये बघा, यामध्ये त्याने दिलेला आहे इंग्लिश पॅसेज दिलेला आहे आणि क्लिअरली त्याने म्हटलेलं आहे भाषांतर 250 ते 300 शब्दांचा उल्लेख त्याने केलेला आहे तिथं. म्हणजे शब्द तेवढेच असले पाहिजे असं नाही, त्याचा अनुवाद शोधायचा आहे, शब्द नाही. भाषांतर कसं करावं याचा नियम काय याबद्दल मी पुढचा व्हिडिओ टाकेलच, पण एक थोडक्यात सांगतो. भाषांतर करत असताना पहिली गोष्ट शब्द शोधायचे नसतात, त्याचा अनुवाद शोधायचा असतो. आता अनुवादासाठी काय करायचं आहे, त्याचा इन्फरन्स काढायचं की याला काय म्हणायचं आहे. जसं आपण एखादा मूवी बघतो नेटफ्लिक्सवरती, तर खाली आपण सबटायटल बघतो. डायलॉग खूप मोठा असतो पण सबटायटल छोटं असतं. का? कारण त्या डायलॉगचा संपूर्ण सारांश त्या छोट्या शब्दांमध्ये एक्सप्लेन झालेला आहे. म्हणून जर एका वाक्यामध्ये 5 शब्द आहे आणि मला याचं ट्रान्सलेशन करायचं आहे, तर मला दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा 5च शब्द पाहिजे असं नाही. तुम्ही 3 शब्द लिहिले, 2 शब्द लिहिले तरी चालतील. फक्त नियम असा आहे की ह्या 5 शब्दांमध्ये जो एक्सप्लेन म्हणजे जो मिनिंग जातोय बाहेर, तोच मिनिंग दुसऱ्या शब्दामध्ये असला पाहिजे. त्याला म्हणतात भाषांतर. जर तुम्ही वर्ड टू वर्ड एक्सप्लेन केलं तर त्याला गुगल ट्रान्सलेशन म्हणतात, ज्यात मिनिंग नसतो. म्हणून आपल्याला मिनिंग हवा आहे. हे वाक्य मी ह्या दुसऱ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करेन, म्हणजे थोडक्यात दोघांचाही मिनिंग सेम जुळला पाहिजे. मग तुम्ही शब्द कुठलेही निवडा, तोच शब्द असला पाहिजे असं नाही. जसं फॉर एक्झाम्पल इथे एक वाक्य बघा, मॉडर्न इंडिया इज डेव्हलपिंग फास्ट, द कंट्री हॅज ओपन इट्स डोर टू मल्टीनॅशनल कंपनीज. आता बघा, द कंट्री हॅज ओपन इट्स डोर टू मल्टीनॅशनल कंपनीज म्हणजे इथं दार उघडले आहे असा अर्थ होणार नाही की भारताने दार उघडलेले आहेत कंपन्यांसाठी. नाही, त्यांनी एक संधीचं दालन उपलब्ध करून दिलेलं आहे भारताने बहुविविध कंपन्यांना. तर असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, संधीचं दालन असा शब्दाचा त्याचा अर्थ होईल. तुम्ही डोर, दार, दरवाजे असा उल्लेख होणार नाही. तर भाषांतर काय नेमकं कसं लिहावं याबद्दल मी बोललेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, मराठी पेपरमध्ये इंग्लिश पॅसेज असतो जो मराठीमध्ये ट्रान्सलेट केला जातो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो आहे तो म्हणजे प्रेसी रायटिंग. प्रेसी रायटिंग म्हणजेच काय, तर त्याला आपण सारांश लेखन म्हणतो मराठीमध्ये. तर सारांश लेखन सेम थिंग. पहिली गोष्ट, सारांश लेखनसाठी MPSCने क्लिअरली एक बॉक्सेस दिलेले आहेत. एक पहिलं पेज जे असतं, पहिलं पेज बॉक्सेसचं असतं आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला सारांश लेखन लिहायचं असतं. हे बॉक्सेस काय असतात त्याबद्दल सांगतो. अराउंड 200 ते 250 शब्द असतात. त्यांचं आपलं 1/3 60 ते 70 शब्दांमध्ये होतं. म्हणजे आपलं 1/3 इंग्लिश किंवा 1/3 मराठी, दोघांचंही 60 ते 70 शब्दांमध्येच येतं. 1/3 200-300 शब्दांचं येणार नाही. का नाही? कारण 3 तासामध्ये आपल्याला दोन्ही पेपर लिहायचे आहेत, त्यानुसार तो पेपर सेट केला जातो. म्हणून आपल्याला 60 ते 70 शब्दांमध्ये सारांश येतो. म्हणजे आपला येणारा पॅसेज जो असतो, पॅसेज अराउंड, तो असतो 200 ते 250 शब्द, त्याचं 1/3 60 ते 70 शब्द होत असतो. मग आता हा प्रत्येक शब्द बॉक्समध्ये लिहावा लागतो. म्हणजे कसं, तर बघा, त्यासाठी मी तुम्हाला एक उत्तरपत्रिकेचा एक नमुना दाखवतो की एक्झॅक्ट उत्तरपत्रिका कशी असते आयोगाची. तर बघा, हेच तर फ्रंट पेज, हे पहिलं पेज आहे आयोगाचं उत्तरपत्रिकेचं. यामध्ये इन्स्ट्रक्शन असतात क्लिअरली, तुमचं नाव, नंबर असतं आणि इथं चेक करतो तुम्हाला किती मार्क्स देतो ते, त्याचे कॉलम आहेत. नंबर नेक्स्ट, दुसरं जे पेज असतं ते पेज रिकामं असतं. त्यावरती क्लिअरली आयोगाने काय म्हटलं की उमेदवारांनी इथं काही लिहू नये, ते रिकामं पेज असतं. तिसरं आणि चौथं पेज असतं ते रिकामं असतं, ते रफ पेजसाठी दिलेलं असतं. मग आता याच्यावर आपण थिंक करू. रफ पेज याच्याकरता दिलेलं आहे आयोगानं की तुम्ही थिंक करा, विचार करा, आधी मांडणी करा कच्ची आणि त्यानंतर परफेक्ट लिहा. म्हणजे उत्तरपत्रिका डिझाईन करण्याच्या डोक्यात पण ही संकल्पना असेल की यांना एक स्कोप द्यावा की यांनी कच्चं काम करावं. 2 पेज क्लिअरली असे ब्लँक सोडलेले असतात. आणि नेक्स्ट जे पहिलं पेज असतं ज्यावरती मला लिहायचं आहे ते म्हणजे असतं प्रेसी रायटिंग, म्हणजे सारांश लेखन. असा एक बॉक्स दिलेला असतो. असे 2 पेज आहेत बॉक्स दिलेले आलटून पालटून आणि प्रत्येक बॉक्सच्या शेवटी एक नंबरिंग दिलेली आहे. म्हणजे त्यांनी बॉक्स मोजलेले आहे. हे 10 शब्द इथं बसतील, पुढच्यात 10, पुढच्यात 10. म्हणजे हे कोणासाठी दिलेलं असतं, हे स्टुडंट म्हणजेच उमेदवारासाठी दिलेलं नाही, हे दिलेलं आहे चेकरसाठी. जेणेकरून चेकरला तो ताण कमी पडावा शब्द मोजण्याचा, हे त्याच्यासाठी असतं, आपल्यासाठी नाही. म्हणजे थोडक्यात मी 1/3 जर मला 66 शब्दात लिहायचं आहे तर माझं 60 ते 70 मध्ये असलं पाहिजे. अगदी 80 पण नाही, अगदी 50 पण नाही. अराउंड 5-6, 10-12 शब्द मायनस प्लस चालतात. एक 60 शब्दांचं असेल 70 मध्ये चालेल, पण 80-90 नाही चालणार. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, मला सारांश लेखन लिहायचं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे टायटल. टायटलसाठी आयोगाने क्लिअरली 4 बॉक्स दिलेले आहेत आणि या 4 बॉक्सच्या आतच तुम्हाला टायटल लिहायचं आहे. मग तुम्ही एका बॉक्समध्ये लिहिलं चालेल, 2 चालेल, 3 चालेल, पण 5 बॉक्स चालणार नाही. का? कारण क्लिअरली आयोगाने 5च्या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की डू नॉट राईट एनिथिंग हिअर. म्हणजे इथं काही तुम्ही लिहू नका आणि बॉक्सच्या बाहेर तो शब्द चालणारच नाही. ज्यांनी बॉक्सच्या बाहेर लिहिलेले आहेत त्यांना गोल केलेला आयोगाने. ज्या उत्तरपत्रिका मी RTI थ्रू मागवल्या आहेत त्यामध्ये क्लिअरली असं गोल आहे आणि क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे जर उमेदवाराला क्लिअरली सांगितलं आहे की या 4 बॉक्समध्येच तुम्हाला टायटल लिहायचं आहे तर तुम्ही 4 बॉक्सच्या आतच लिहायचं आहे. 3 बॉक्सही चालतील, 2ही चालतील, एकही चालेल, पण 5-6 चालणार नाही. आणि जर तुम्ही त्याच्या बाहेर गेलात तर देन ही विल आस्क क्वेश्चन टू यू, आर यू रिअली कॉम्पिटंट टू बी अ ऑफिसर. तर 4 बॉक्सच्या आत आपला टायटल लिहायचं आहे आणि खाली
आपल्याला एका बॉक्समध्ये एक शब्द लिहायचा आहे. मग एका बॉक्समध्ये एक शब्द म्हणजे आर्टिकल आर्टिकल द सुद्धा एका बॉक्समध्ये येईल. पंक्च्युएशन सेपरेट बॉक्समध्ये येणार नाही. क्वेश्चन मार्क, डबल इनटू कॉमा ते बॉक्सच्या आतच येतील. म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट बॉक्समध्ये लिहायची गरज नाही. क्वेश्चन मार्क तुम्ही शब्दाला जोडूनच लिहू शकतात. पंक्च्युएशन शब्द नाही आहे म्हणून त्याचा सेपरेट बॉक्स करू नये. ठीक आहे. मग तुम्ही इथं लिहित असताना तुम्ही मोजायची गरज नाही. तुम्ही एक अंदाज लावायचा की मला जर 60 शब्दांचं लिहायचं तर मला इथं थांबणं गरजेचं आहे 60व्या शब्दाला किंवा 62-63 शब्दाला. तुम्ही असं अर्धवट वाक्य सोडून द्यायचं नाही की म्हणजे 60 शब्द झाले म्हणजे मी इथं सोडून देईन. त्याला कंप्लीट करायचं. 60चं 65 चालेल, अराउंड 68 चालेल, पण अगदी 80-90 चालणार नाही. जर तुम्ही एक्सिट केले शब्द मार्क्स कमी होतील. जर तुम्ही टायटल लिहिलं नाही मार्क्स देणार नाही तो. म्हणजे तुम्हाला टायटल इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला 60 ते 70 शब्दाच्या जे सांगितलं आहे त्याने तेवढं लिहिणं अपेक्षित आहे. तर तुम्ही एक शब्द म्हणजे मराठीमध्ये व शब्द जरी असेल तरी तो सेपरेट बॉक्समध्ये लिहावा. नेक्स्ट यामध्ये तुम्ही पॅराग्राफ करू शकतात का? हो करू शकता. एखादा बॉक्स तुम्ही सोडू शकतात, काही अडचण नाही. यात पॅराग्राफिंग तुम्ही करू शकतात, पण त्यानुसार तुम्ही बघायचं की एक पॅराग्राफिंग केलं आहे, मी एक्स बॉक्स रिकामा सोडला आहे पॅराग्राफ म्हणून, तर तुम्ही एक्स बॉक्स पुढे प्रोसीड करू शकतात. म्हणजे पुढे तुम्ही तो वाढवू शकतात. हा असतो प्रेसी रायटिंग. तर हे क्लिअरली आयोगाने दोन्ही उत्तरपत्रिकेमध्ये सेपरेट दिलेलं असतं. पहिलंच पेज जिथं स्टार्ट करायचं आहे तिथं असतो प्रेसी रायटिंग. तिसरा प्रश्न म्हणजे आपला प्रेसी रायटिंगचा असतो आणि तो यातच लिहावा लागेल. जर तुम्ही सारांश लेखन प्रेसी रायटिंग जर मध्ये लिहिलं रेषांमध्ये तर त्याला तो 0 मार्क्स देईल. कारण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे प्रेसी रायटिंग शुड बी रिटन इन बॉक्स. एसे अँड ट्रान्सलेशन ते आपल्याला लाईनीमध्ये लिहायचं आहे. कुठल्या लाईनिंग तर बघा असा हा पेपर असतो. हे अशा लाईनिंग असतात. पहिल्या बॉक्समध्ये हे एक्झामिनरसाठी असतं. हे उत्तरपत्रिका तर किती मार्क्स असतात काय असतात त्यासाठी. हे जे खाली लाईनिंग दिलेली आहे ह्या क्लिअरली इथं अजून तुम्हाला रेषा मारण्याची गरज नाही. रेष ऑलरेडी मारून दिली आयोगाने. इथं क्लिअरली ह्या बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक अधिक त्याचं अ ब कडं लिहायचं असतं आणि तो उत्तर लिहायचं. बेटर वे तुम्ही काम करा. हे जे पेज आहे याची झेरॉक्स काढा आणि याच्यावरती सवय करा की माझे किती शब्द एका पेजवर बसत आहेत. म्हणजे त्यानुसार अंदाज लागेल. जर एका पेजवरती माझे 100 शब्द बसत आहेत तर मला एक आयडिया आली की मी 4 पेजेस निबंध लिहेल 400 शब्द. पण शब्द मोजत बसू नका. तशी उत्तरपत्रिका असते. उत्तरपत्रिका खूप ह्यूज असते. 18 पेजेस असतात. तेवढं तर होणार पण नाही. हार्डली 5-6 पेजमध्ये आपला एक पेपर संपतो. त्यामुळे याला पुरवणी मिळेल का सप्लिमेंट मिळेल का त्याची गरजच पडणार नाही. तुम्ही संध्याकाळपर्यंत लिहिलं तरी उत्तरपत्रिका संपणार नाही. एवढी ह्यूज उत्तरपत्रिका आपल्याला मिळते. क्लिअर. नंबर नेक्स्ट. आता नेक्स्ट आपण बघूया इंग्लिश पेपर. सेम थिंग तेच पॅटर्न. पार्ट 2 भाग 1 मराठी संपला. आता पार्ट 2 इंग्लिश. मग आता पार्ट 2 साठी उत्तरपत्रिका वेगळी, प्रश्नपत्रिका एकच असेल. मग आता यातही 3च प्रश्न असतात. एसे रायटिंग, ट्रान्सलेशन आणि प्रेसी रायटिंग. एसे रायटिंग पुन्हा 25 मार्क्स, ट्रान्सलेशन पुन्हा 15 मार्क्स आणि 10 मार्क्सला असणार आपलं प्रेसी रायटिंग. तर बघा आपण पहिला पेपर घेऊया एसे रायटिंग. आता यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एसेचा, त्यात पुन्हा 2 निबंध दिले जातील. त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे, एक सिलेक्ट करायचा आहे की एक कुठला असेल आणि तो तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. तो 2 कसे दिले जातात तर बघा आपण 16 ते 21 पर्यंतचे आलेले सगळे निबंध बघूया. 16ला कुठला आहे? रोल ऑफ युथ इन अ मॉडर्न सोसायटी. हा फिलॉसॉफिकल आहे. दुसरा इज मनी अ सोर्स ऑफ हॅपीनेस. हा सुद्धा फिलॉसॉफिकल आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही फिलॉसॉफिकल निबंध आहे आणि हे तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट 2017 बघा अ फाईट अगेन्स्ट टेररिझम. हा करंट अफेअर्स रिलेटेड आहे. द नीड ऑफ द आर. दुसरा द एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. हा सुद्धा करंट अफेअर्स रिलेटेड आहे. नेक्स्ट बघा 18ला कुठला? द आयडियल टीचर म्हणजेच पुन्हा वैचारिक. करप्शन करंट अफेअर. द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया. नेक्स्ट 2019 पुन्हा टेररिझम रिपीट झाला. प्लेजर ऑफ फ्रेंडशिप हा वैचारिक निबंध आहे. आणि आता 2020ला जो 21ला पेपर झाला प्रॉब्लेम्स ऑफ वर्किंग वुमेन पुन्हा करंट अफेअर आणि अन आयडियल सिटीझन हा पुन्हा वैचारिक निबंध आहे. म्हणजे 2च प्रकारात विचारता निबंध, एक करंट अफेअर आणि एक वैचारिक. मग वैचारिकसाठी काय माझं जीएस रिडिंग स्ट्रॉंग पाहिजे, माझ्याकडे डेटा पाहिजे. आणि एखादा करंट अफेअर्स रिलेटेड काय करंट अफेअर्स रिलेटेड काय असणार की तुम्हाला काहीतरी एखादं करंट अफेअर्सची काय सुरू आहे त्याचा डेटा काय, त्याचं अमेंडमेंट काही आहे का, काही आर्टिकल्स आहेत का, काही न्यूज आहेत का, काही इव्हेंट्स आहेत का, काही रिपोर्ट्स आहेत का, ते डेटा माहिती पाहिजे. आणि वैचारिकसाठी थोडा बेस पाहिजे लँग्वेजचा, कसं लिहायचं. क्लिअर. दुसरा ट्रान्सलेशन काय असतं बघा. ट्रान्सलेशन नेमकं इंग्लिशमध्ये उलटं असणार आहे. उलटं म्हणजे कसं, इथं मराठी पॅसेज दिला जाईल त्याचं इंग्लिश करायचं आहे. ठीक आहे. सेम त्यामध्ये सुद्धा 250-300 शब्द असतात आणि तुम्हाला ते वर्ड टू वर्ड करायचं नाही आहे, त्याच्या मिनिंग प्रमाणे करायचं आहे. तर बघा आपण एक पेपर बघूया. हा पुन्हा मी पेपर घेतला 2016चा. यामध्ये बघा एक मराठीचा पॅसेज दिला आहे. शरीर आपण पाहत असतो, मन मात्र मानत असतो, मनामुळे सर्व काही करते, मन मात्र परत करते. आता हे मला ट्रान्सलेट करायचं आहे तर म्हणजे मी वर्ड टू वर्ड नाही जाणार. शरीर आपण पाहत असतो, वी सी बॉडी असं नाही होणार. तुम्हाला त्याचं करायचं आहे अनुवाद. एक्झॅक्टली त्याला त्यात काय म्हणायचं आहे ते मी एक्सप्रेस करेल की वी ऑब्झर्व एक्सटर्नल अपीअरन्स बट नॉट द इंटरनल माइंड. म्हणजे आपल्याला काय करायचं, वर्ड शोधायचे नाही आहेत, त्याला काय म्हणायचं आहे, त्यातनं कुठला मेसेज द्यायचा आहे ते आपल्याला शोधायचं आणि ते लिहायचं असतं. या संदर्भात मी पुढच्या लेक्चरमध्ये बोलेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन असतो ट्रान्सलेशन असणार आहे प्रेसी रायटिंग.
आता प्रेसी रायटिंग काय, तर ऑब्व्हियसली 1/3 म्हणजे त्याला सारांश लेखन म्हणतो मराठीमध्ये. तर यामध्ये 200 ते 250 शब्द असतात, याचं सारांश लेखन होईल 60 ते 70 शब्दांमध्ये. ठीक आहे. मग आता सेम थिंग, यालाही बॉक्स दिलेले आहेत. येस, एका बॉक्समध्ये एक शब्द लिहावा लागणार तुम्हाला. आर्टिकल अ सुद्धा एका बॉक्समध्ये येईल. एका बॉक्समध्ये 2 शब्द येणार नाही, तो गोल करतो, शेखर गोल करतो आणि तिथं गुणाकार करतो की हे तुम्ही चुकलात, हे चालणार नाही. ठीक आहे. तर दोघंही पेपरना, इंग्लिश आणि मराठी दोन्ही पेपरला मिळून आपल्याला 3 तास असतील. मग तुम्ही 3 तासामध्ये 1.5 तास मराठी, 1.5 तास इंग्लिश कसे करू शकता, 2 तास इंग्लिश, 1 तास मराठी. इट इज अप टू यू कम्प्लिटली. म्हणजे तुम्ही कुठलाही पेपर आधी सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही लँग्वेजचा पेपर आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ग्रामरचा पेपर व्यवस्थित स्टडी केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती होल्ड केलं आणि तुम्हाला जर आयडिया आली की एक्झॅक्टली काय डिमांड आहे एमपीएससीची, तर तुम्ही 150 सहज या पेपरात पोहोचू शकतात. फक्त रिक्वायरमेंट काय याची, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. ठीक आहे. तर ह्या पेपरकडे कोणी बघत नाही. शक्यतो बऱ्याचशा राज्यसेवा विद्यार्थ्यांना माहिती नसतं की मागच्या वर्षी कुठला निबंध विचारला आहे. फक्त आपण काय करतो, जीएस वरती खूप कमांड करतो. तर ह्या विषयाला थोडी वेळ देणे गरजेची आहे. तर बघा, त्यासाठी काय करायचं आहे, आता रिसेंटली आता राज्यसेवा प्रिलिम झालेली आहे, तर दरवर्षी 2016 पासून मी टेस्ट सिरीज सुरू करतो. रायटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह 200 मार्कांची टेस्ट सिरीज असते, ती लवकरच मी सुरू करणार आहे. त्यामध्ये इंग्लिश मराठी रायटिंग आणि इंग्लिश मराठी ऑब्जेक्टिव्ह पूर्ण 200 मार्कांचा पेपर असेल. आणि ह्या टेस्ट ऑलमोस्ट मी 10 ते 15 घेतो, जेणेकरून एक प्रत्येक कॅन्डिडेट हा त्या लेवलला रीच झाला पाहिजे की त्याचा स्कोर 140 to 150 मध्ये असला पाहिजे. आतापर्यंत टॉपर बरेचसे विद्यार्थी जे माझ्याकडे शिकले होते त्यांना 130, 135, 140 पर्यंत बरेचसे स्कोर आलेले आहेत. आपल्या रायटिंगच्या टेस्ट सिरीज बरोबरच आपण आपली इंग्लिशची ऑनलाईन ग्रामरचे बॅचेस सुरू आहेत, ज्यामध्ये बेसिक्स आहे, ज्यामध्ये ॲडव्हान्स इंग्लिश आहे, वोकॅबलरी आहे, संपूर्ण त्यामध्ये पॅटर्न अवेलेबल आहे. तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता, तर ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. उत्तरपत्रिकेचा फॉर्मॅट, क्वेश्चन पेपर, टॉपिक वाईज टेस्ट पेपर, या सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल आहेत. थँक्यू.